अनेक स्त्रिया आयुष्यभर एक चूक करत राहतात. त्या पुरुषाचं वागणं पाहतात, त्याचे शब्द ऐकतात, त्याच्या कृतीचा अर्थ लावतात, पण त्याच्या मनात खरंच काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न फार कमी वेळा करतात. आणि दुर्दैवाने जेव्हा त्यांना ते समजतं तेव्हा बऱ्याचदा खूप उशीर झालेला असतो. कारण पुरुष अचानक बदलत नाहीत, ते एका दिवसात दूर जात नाहीत, ते शांतपणे बदलायला लागतात. आधी त्यांच्या बोलण्यात फरक पडतो, मग त्यांच्या वागण्यात, आणि नंतर नकळत त्यांच्या मनात एक अंतर तयार व्हायला लागतं. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर घडत असतं, पण तरीही ते सहज लक्षात येत नाही. कारण बहुतेक पुरुष त्यांच्या भावना मोठ्याने व्यक्त करत नाहीत, ते त्यांना लपवतात, आतमध्ये ठेवतात आणि अनेकदा स्वतःलाही त्या पूर्णपणे समजत नाहीत. पण एकदा का तुम्हाला त्याच्या मनाची ही वेगळी भाषा समजायला लागली की नातं पूर्णपणे वेगळ्या नजरेने दिसायला लागतं. आज आपण अशा 7 गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या बहुतेक पुरुष कधीच उघडपणे सांगत नाहीत, पण ज्या प्रत्येक स्त्रीला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या 7 गोष्टी समजल्या तर अनेक गैरसमज निर्माण होण्याआधीच थांबू शकतात आणि आधीपासून असलेलं नातं सुद्धा अधिक घट्ट होऊ शकतं. पण मी आधी एक गोष्ट स्पष्ट करते, हा व्हिडिओ पुरुषाची बाजू घेण्यासाठी नाही आणि महिलांना दोष देण्यासाठी तर अजिबात नाही. आपण फक्त एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण कोणतंही नातं प्रेमाच्या फक्त कमतरतेमुळे तुटत नाही, तर समजून घेण्याच्या कमतरतेमुळे तुटायला सुरुवात होते. आणि कदाचित पहिली गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की अनेक नात्यामध्ये समस्या जिथे वाटते तिथे नसतेच. पहिली गोष्ट जी फार कमी स्त्रियांना माहीत असते ती म्हणजे अनेक पुरुषांसाठी आदर हा प्रेमाइतकाच किंवा कधी कधी त्याहूनही जास्त महत्त्वाचा असतो. आपण बऱ्याचदा असं मानतो की प्रेम दाखवलंय की पुरेसं आहे, मिठी मारली, काळजी घेतली, सतत प्रेम व्यक्त केलं की नातं सुरक्षित राहतं. पण अनेक नात्यामध्ये पुरुष हे प्रेमापेक्षाही एका गोष्टीसाठी जास्त संवेदनशील असतात, आणि ती म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मित्रांसमोर किंवा कुटुंबासमोर त्याचा अनादर होणं. कल्पना करा, एका कौटुंबिक जेवणावेळी एखादी स्त्री हसत हसत म्हणते, अहो याला तर साधी गाडी पार्क करताही येत नाही, आणि सगळे हसतात. ती कदाचित मस्करीत बोलते, पण समोर बसलेला तो माणूस आतून पूर्णपणे गारठून जातो. तो हसेल सुद्धा, वरून काही झालं नाही असं दाखवेल, पण घरी परत आल्यावर तो विचित्रपणे शांत होतो, कारणही न सांगता. आणि नेमकं इथेच गैरसमज सुरू होतो, कारण त्याची ती शांतता रागवायला म्हणून समजली जाते, पण खरं तर ती एक प्रकारची जखम असते. एखादी छोटीशी कुचेष्टा, इतरांसमोर केलेली खिल्ली किंवा तुला काही जमत नाही असं हसत हसत बोललेलं वाक्य सुद्धा त्याच्या मनात खोलवर रुतून बसतं, आणि हळूहळू तेच तुटले पण नात्यात अंतर निर्माण करतं. याचं एक कारण असं आहे की बऱ्याच पुरुषांची ओळख ही लहानपणापासूनच कर्तृत्व आणि क्षमता या भोवती घडवली जाते. त्याला सतत सांगितलं जातं की एक चांगला माणूस म्हणजे जो कमावतो, जो जबाबदारी घेतो, जो उपाय शोधतो. त्यामुळे जेव्हा त्यांच्या घरात त्यांच्याच जोडीदाराकडून त्यांच्या क्षमतेवर शंका घेतली जाते, तेव्हा ती फक्त एक टीका राहत नाही, तर त्यांच्या अस्तित्वालाच धक्का बसल्यासारखं वाटतं. अनेकदा बाहेरच्या जगात आधीच त्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं, बॉस समोर, स्पर्धेसमोर, समाजासमोर. आणि अशा वेळी घर हे एकमेव ठिकाण असतं जिथे त्याला निदान आदर तरी मिळावा अशी त्याची अपेक्षा असते. जेव्हा तीही जागा सुरक्षित वाटत नाही, तेव्हा तो हळूहळू भावनिकदृष्ट्या त्या नात्यापासून दूर जायला लागतो. शारीरिकदृष्ट्या नाही, पण मनाने. पण हे फक्त पहिलं गुपित आहे. पुढची गोष्ट याहूनही जास्त खोल आहे, आणि कदाचित ते ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. लहानपणापासूनच बऱ्याच मुलांना एक गोष्ट शिकवली जाते, थेट शब्दात नाही पण कृतीतून नक्कीच. रडू नकोस, मुलासारखा वाग, कमजोर दिसू नकोस. पडल्यावर रडणाऱ्या मुलाला मुलगा होऊन रडतोस काय असं विचारलं जातं, आणि तीच गोष्ट पुढे वर्षानुवर्ष त्याच्या मनात बसते. हे वाक्य ऐकत ऐकत मोठा झालेला पुरुष पुढे जाऊन स्वतःच्या भावनांना एका कपाटात बंद करायला शिकतो, आणि त्या कपाटाची चावी कुठेतरी हरवून जाते. त्यामुळे अनेक पुरुष त्यांच्या भावना उघडपणे दाखवत नाहीत. असं नाही की त्यांना भावनाच नसतात, उलट बऱ्याचदा ते आतून खूप खोलवर काहीतरी अनुभवत असतात, पण ते व्यक्त कसं करायचं हे त्यांना शिकवलंच गेलेलं नसतं.
कल्पना करा, एखादा पुरुष नोकरीत खूप मोठा अपमान सहन करून घरी येतो, पण घरी आल्यावर तो फक्त म्हणतो काही नाही, ठीक आहे सगळं, आणि टीव्ही समोर बसतो. त्याला बोलायचं असतं पण शब्द सापडत नाही, किंवा भीती वाटते की बोलल्यावर तो कमजोर दिसेल किंवा घरच्यांना उगाच काळजी होईल. त्यामुळे जेव्हा एखादी स्त्री म्हणते तू कधीच मनातलं बोलत नाहीस, तेव्हा त्यामागे आळस किंवा बेफिकीर नसते, तर बऱ्याचदा एक खरी असहाय्यता असते. आणि ही असहाय्यता वेगवेगळ्या रूपात बाहेर पडते. कधी जास्त कामात स्वतःला बुडवून घेणं, कधी मोबाईलमध्ये किंवा एखाद्या छंदात गुंतून राहणं, कधी अचानक चिडचिड होणं, ज्याचं खरं कारण काहीतरी वेगळंच असतं. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, अनेक पुरुष भावना नाकारत नाहीत, ते फक्त त्या भावनांना कृतीत बदलतात. बोलण्याऐवजी ते काहीतरी करून दाखवतात. त्यामुळे प्रेम विचाराल तर तो कदाचित आय लव्ह यू म्हणणार नाही, पण रात्री उशिरापर्यंत जागून तुमच्यासाठी काहीतरी दुरुस्त करत बसेल. हीच त्याची भावना व्यक्त करण्याची पद्धत असते. आणि हीच भीती पुढच्या एका गोष्टीसाठी जोडलेली आहे, जी कदाचित तुम्ही आजवर पूर्णपणे चुकीची समजली असेल. बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की शांतता म्हणजे दुर्लक्ष, शांतता म्हणजे प्रेम कमी होणं, पण अनेक नात्यांमध्ये सत्य याच्या उलट असतं. काही पुरुषांसाठी शांत राहणं ही सुद्धा प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत असते. विचार करा, एका लांबच्या प्रवासात गाडी चालवताना तो पुरुष काहीच बोलत नाही, फक्त शेजारी बसलेल्या तिचा हात धरून ठेवतो. त्याला त्या क्षणी काही बोलायची गरजच वाटत नाही, कारण त्याच्यासाठी ती शांतता म्हणजेच सुरक्षितता, म्हणजेच घरच्यासारखं वाटणं. ते कदाचित सतत आय लव्ह यू म्हणणार नाहीत, पण ते तुमच्या शेजारी शांतपणे बसून राहतील, तुमच्यासाठी न सांगता चहा बनवतील किंवा फक्त तुमच्या आसपास असतील. यातच त्यांचं प्रेम लपलेलं असतं. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा एखादी स्त्री त्या शांततेला उदासीनता समजून सतत प्रश्न विचारत राहते, तू बोलत का नाहीस, तुला काय झालंय, तू माझ्यावर प्रेम करतोस का अजून, तेव्हा तो पुरुष आणखी आत जातो. त्याला वाटतं की त्याची नैसर्गिक शांतता ही एक समस्या म्हणून बघितली जाते आहे, आणि तो आणखी बंद होतो. हे एक असं वर्तुळ आहे जे बऱ्याच नात्यामध्ये नकळत तयार होतं. ती प्रश्न विचारते कारण तिला काळजी असते, तो गप्प राहतो कारण त्याला तेच नैसर्गिक वाटतं, आणि दोघांमधलं अंतर हळूहळू वाढत जातं. कोणाची चूक नसताना आता इथे एक प्रश्न तुमच्या मनात नक्की आला असेल, जर पुरुष इतके बंद असतात, इतके गप्प असतात, तर मग त्यांना नात्यात नक्की काय हवं असतं? पुढचं गुपित नेमकं याच प्रश्नाचं उत्तर देतं. आणि हे ऐकल्यावर अनेक स्त्रियांना खरंच आश्चर्य वाटतं. अनेक पुरुषांना मनापासून केलेल्या प्रामाणिक कौतुकाची खूप गरज असते, खास करून त्या स्त्रीकडून जिच्यावर ते सगळ्यात जास्त प्रेम करतात. हे ऐकायला साधं वाटेल, पण याचा परिणाम खूप खोल असतो. जेव्हा एखादा पुरुष काहीतरी करतो, मग ते घर सांभाळणं असो, मुलांचा अभ्यास घेणं असो, गाडी दुरुस्त करून आणणं असो, किंवा फक्त छोटीशी मदत असो, आणि त्यांची दखलच घेतली जात नाही, तेव्हा त्यांच्या मनात एक रिकामेपणा तयार होतो. ऑफिसमध्ये त्याला चांगलं काम केलंस असं ऐकायला मिळतं, पण घरी मात्र फक्त चुकाच लक्षात घेतल्या जातात. हे राहिलं, ते केलं नाहीस असं नको करायला हवं होतं. हळूहळू त्याला घर एक असं ठिकाण वाटायला लागतं जिथे फक्त त्याच्या उणिवाच मोजल्या जातात. तो कदाचित बोलून दाखवणार नाही, पण आतून त्याला वाटतं की त्याचे प्रयत्न कोणालाच दिसत नाहीत. आणि गंमत म्हणजे हे कौतुक मोठं असण्याची गरज नसते. एक साधं तू आज खूप छान केलंस किंवा तुझ्यामुळे मला सुरक्षित वाटतं, हे वाक्य सुद्धा त्याच्या मनात खोलवर पोहोचतं, कारण बाहेरच्या जगात त्याला हे क्वचितच ऐकायला मिळतं. आणि घरातून मिळालेलं कौतुक त्याच्यासाठी एखाद्या मोठ्या पुरस्काराहूनही जास्त मौल्यवान असतं. अनेक स्त्रिया असं सांगतात की लग्नाच्या सुरुवातीला त्या प्रत्येक छोट्या गोष्टीचं कौतुक करत असतं, पण वर्ष जशी जशी जातात तसं तसं ते आपोआप कमी होत जातं, कारण ती गोष्ट आता नेहमीचीच वाटायला लागते. पण नेमकं इथेच पुरुषाला असं वाटायला लागतं की त्याची किंमत कमी झाली आहे, आणि हाच भाव हळूहळू नात्यातला उत्साह कमी करतो. पण कौतुका इतकीच किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाची आणखी एक गोष्ट आहे, जी अनेक नात्यामध्ये नकळत त्रासाचं कारण बनते, आणि जी ऐकल्यावर कदाचित तुम्हाला स्वतःच्याही काही सवयींचा विचार करावा लागेल. बऱ्याच पुरुषांना सतत होणारी चौकशी आणि नियंत्रण आवडत नाही. कुठे होतास, कुणाशी बोलत होतास, एवढा वेळ का लागला,
फोन का उचलला नाहीस, लगेच हे प्रश्न कदाचित काळजीतून विचारले जातात आणि ती काळजी खरीही असते. पण जेव्हा हे प्रश्न सतत रोज प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी विचारले जातात, तेव्हा पुरुषाला असं वाटायला लागतं की त्याच्यावर विश्वास नाही. कल्पना करा, ऑफिसमधून थकून घरी आलेला माणूस आणि दारातच त्याला विचारलं जातं, इतका वेळ का लागला, कुणाशी बोलत होतास फोनवर? तो उत्तर देईल, पण आतून त्याला असं वाटतं की त्याला सतत एका आरोपीसारखं वागवलं जात आहे. आणि कोणत्याही नात्यात जेव्हा विश्वासाची जागा सततच्या तपासणीने घेतली जाते, तेव्हा प्रेम हळूहळू दबावात बदलायला लागतं. यातली खरी गंमत अशी आहे की काळजी आणि नियंत्रण यांच्यातली रेषा खूप पातळ असते आणि बऱ्याचदा दोन्ही बाजूंनाही लक्षातच येत नाही की रेषा कधी ओलांडली गेली. तो हळूहळू कमी बोलायला लागतो, फोन उशिरा उचलायला लागतो, घरी जायला कंटाळा करायला लागतो. आणि हे सगळं फक्त त्याच्या सततच्या प्रश्नाच्या थकव्यातून येत असतं. मानसशास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर माणसाला जेव्हा सतत स्पष्टीकरण द्यावं लागतं, तेव्हा त्याच्या मनात एक प्रकारचा असुरक्षिततेचा भाव तयार होतो, जरी तो काही चुकीचं करत नसला तरी. आणि गंमत म्हणजे जो पुरुष खरंच प्रामाणिक असतो, तोच या सततच्या तपासणीने सगळ्यात जास्त दुखावला जातो, कारण त्याला वाटतं की त्याचं प्रामाणिकपणच पुरेसं नाही. आणि याच गोष्टीतून पुढची गोष्ट जन्म घेते, जी कदाचित ऐकायला खूप साधी वाटेल, पण समजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो. अनेक पुरुष नकळतपणे अशा नात्याकडे आकर्षित होतात जिथे मानसिक शांतता असते, जिथे रोज भांडण, संशय किंवा नाटक नसतं, तर एक स्थिरता असते, एक सुरक्षितता असते. विचार करा, दोन प्रकारची घरं, एका घरात रोज काहीतरी कुरबुर, सतत वाद, सतत आरोप प्रत्यारोप, आणि दुसऱ्या घरात शांत संवाद, समजूतदारपणा, थोडी नाराजी आली तरी ती शांतपणे सोडवली जाते. कोणत्या घराकडे माणूस ओढला जाईल हे वेगळं सांगायची गरजच नाही. हे ऐकायला कदाचित रोमॅन्टिक वाटणार नाही, पण सत्य हे आहे की बाहेरच्या जगात आधीच इतका ताण, इतकी स्पर्धा आणि इतकी अनिश्चितता असते, ट्रॅफिक, डेडलाईन्स, पैशाची चिंता, की घरी आल्यावर पुरुषाला एक असं ठिकाण हवं असतं जिथे त्याला श्वास घेता येईल, जिथे त्याला सतत सिद्ध करावं लागणार नाही, सतत बचाव करावा लागणार नाही. आणि जी स्त्री त्याला ही शांतता देऊ शकते, ती त्याच्यासाठी फक्त एक जोडीदार नाही, तर एक विश्रांतीचं ठिकाण बनते आणि तिच्याकडे तो आपोआप खोलवर ओढला जातो. अगदी न बोलताही हे आकर्षण सुरुवातीच्या रोमांचक प्रेमासारखं वाटणार नाही, ते हळूहळू शांतपणे तयार होणार असतं. पण ते जास्त टिकाऊ असतं, कारण ते एका क्षणिक भावनेवर नाही, तर रोजच्या अनुभवावर उभं असतं. आणि आता शेवटचं गुपित, जे कदाचित सगळ्यात जास्त हृदयस्पर्शी आहे आणि जे ऐकल्यावर तुम्हाला त्या माणसाकडे एका पूर्णपणे वेगळ्याच नजरेने बघावंसं वाटेल. बाहेरून कितीही मजबूत, कितीही आत्मविश्वासू दिसत असला तरी अनेक पुरुषाच्या मनात खोलवर एक भीती दडलेली असते. ती म्हणजे आपल्या जवळच्या माणसाला गमावण्याची भीती. ते हे कधीच उघडपणे बोलणार नाहीत, कारण त्यांना शिकवलं गेलंय की भीती दाखवणं म्हणजे कमजोरी. पण जेव्हा एखादा पुरुष खरंच एखाद्या नात्यात गुंततो, तेव्हा त्या नात्याबद्दलची असुरक्षितता त्याच्याही नकळत त्याच्या वागण्यात उतरते. कधी तो जास्त शांत होतो, कधी थोडा हट्टी, कधी अचानक जास्त प्रेम दाखवायला लागतो, कारण मनात कुठेतरी भीती असते की उद्या हे सगळं संपून जाईल. एखादी स्त्री जेव्हा रागावून म्हणते, तू मला सोडून जा मग, तेव्हा तो वरून शांत राहतो, पण आतून त्या क्षणी त्याच्या मनात एक भीतीची लाट उसळते, जी तो चेहऱ्यावर कधीच दाखवत नाही. याचं खरं कारण बऱ्याचदा प्रेमाचा अभाव नसून प्रेम गमावण्याची भीतीच असते. आणि हे समजून घेतलं की त्याचं वागणं अचानक खूप वेगळ्या प्रकाशात दिसायला लागतं. त्याचा अबोलापणा, त्याची असुरक्षितता, त्याचं अचानक चिडणं, हे सगळं एका खोल भीतीचंच रूप असतं. कधी ही भीती जास्त काळजीच्या रूपात दिसते, सतत नीट पोहोच, काळजी घे असं म्हणणं, तर कधी ती अनावश्यक हट्टीपणाच्या रूपात बाहेर पडते. पण या दोन्हीच्या मुळाशी एकच गोष्ट असते, जिच्यावर प्रेम केलं तिला गमावण्याची भीती. आणि ती भीती जितकी खोल असते, तितकंच त्याचं प्रेमही खरं आणि गाढ असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी एकत्र बघितल्या जातात, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते, पुरुष कठीण नसतात, ते फक्त वेगळ्या भाषेत बोलतात. त्याची भाषा शब्दांची नसते, ती कृतीची असते, शांततेची असते, छोट्या छोट्या इशाऱ्यांची असते. आणि एकदा काही भाषा समजायला लागली की नातं हे एक कोडं वाटणं बंद होतं
आणि एक सुंदर समजूतदार प्रवास वाटायला लागतं. कारण शेवटी प्रत्येक नातं हे दोन वेगळ्या भाषा बोलणाऱ्या माणसाचा एक प्रवास असतो. आणि जेव्हा एक बाजू दुसऱ्याची भाषा शिकायला तयार होते तेव्हाच ते नातं खऱ्या अर्थाने फुलायला लागतं. तुम्ही या 7 गोष्टीपैकी कोणती गोष्ट तुमच्या नात्यात सगळ्यात जास्त अनुभवली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण कधी कधी आपलाच अनुभव वाचून दुसऱ्या एखाद्या स्त्रीला तिच्या नात्याकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. आणि जर हा व्हिडिओ बघताना तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या त्या माणसाची आठवण आली असेल, त्याचा एखादा शांत क्षण, त्याची एखादी अबोल कृती ज्याचा अर्थ तुम्हाला आज नव्याने कळला असेल, तर हा व्हिडिओ शेअर करा. कारण कदाचित आजच त्याला समजून घेण्याची ती योग्य वेळ असेल. अशाच नात्यांबद्दल, मनाबद्दल आणि माणसाबद्दल खोलवर समजून घेणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण समजून घेणं हीच तर खरी जवळीक असते. धन्यवाद. Free audio post production by alphonic.com.